The more I read, the more I acquire, the more certain I am that I know nothing. म्हणजे मी जितकं अधिक वाचतो, जितकं अधिक शिकतो, तितकंच मला लक्षात येतं की मला काहीच माहित नाही. म्हणून भरपूर वाचन करा. कारण वाचनाने विचार प्रगल्भ होतात आणि आयुष्य खूप बदलून जातं. जर तुम्ही एक नवीन वाचक असाल आणि कुठल्या पुस्तकापासून तुमच्या वाचन प्रवासाला सुरुवात करावी हे कळत नसेल, किंवा तुम्ही आजवर भरपूर पुस्तकं वाचली असतील पण आता सध्या नवीन काय वाचावं हे सुचत नसेल, तर हा व्हिडिओ खास तुमच्या सर्वांसाठी. कारण यात मी घेऊन आली एक असं नवं मराठी साहित्यातलं पुस्तक, जे तुम्हाला फक्त वाचनाची आवड किंवा सवय लावणार नाही, तर तुमच्या वाचन प्रवासाला एका वेगळ्या लेवलवर घेऊन जाईल. जर तुम्हाला तुमच्या वाचन प्रवासाला एका वेगळ्या लेवलवर घेऊन जायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठलं आहे पुस्तक, काय आहे असं त्या पुस्तकात, सगळं जाणून घेऊया. पण त्यापूर्वी नमस्कार, मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मराठी साहित्यात आता पुस्तकांवरची पुस्तके काढण्याची प्रथा आलेली आहे. म्हणजे अनेक पुस्तकांचं समीक्षण असलेलं एक पुस्तक. आणि आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे पुस्तके साद आणि दाद या पुस्तकाबद्दल. या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर अनुराग लव्हेकर. डॉक्टर अनुराग लव्हेकर हे एक अवलिया व्यक्तिमत्व आहेत. कारण आजच्या डिजिटल मीडियाच्या काळात लोकांना स्क्रोलिंग मधून वाचनासाठी वेळ मिळत नसताना ते मात्र बंगलोर येथे कन्सल्टंट गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट म्हणून कार्यरत असताना दिवसभर हॉस्पिटल, पेशंट्स आणि इमर्जन्सी सगळं सांभाळून वाचनासाठी खास वेळ काढतात. त्यांच्या वाचनाच्या सवयीचा परिणाम असा झाला की त्यांचं भरपूर साहित्य वाचून झालं. त्यांचं वाचन इतकं सखोल होतं की त्याने त्यांना लिहायला भाग पाडलं. स्वतः वाचलेल्या उत्तम उत्तम पुस्तकांचं ते समीक्षण करू लागले. त्यांच्या या लिखाणाला पुस्तक प्रेमी आणि आम्ही पुस्तक प्रेमी या 2 व्हॉट्सअप ग्रुपवर उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्यातूनच हे पुस्तक साकारलं गेलं. हे पुस्तक म्हणजे अक्षरशः पुस्तकांचा खजिना आहे. कारण वेगवेगळ्या विषयांवरील अतिशय दुर्मिळ पण तितकीच नावाजलेली महत्वाची 36 पुस्तकं आणि त्यांवरचं सखोल वैचारिक लिखाण या पुस्तकात आहे. इतिहास, वाङ्मय विचार, संस्कृती, प्रेरणा, निसर्ग, आरोग्य आणि समकालीन घडामोडींवर भाष्य करणारी वैचारिक पुस्तके यात आहेत. जवळपास साहित्यातील प्रत्येक प्रकार त्यांनी यात हाताळलेला आहे. हम्पी विजयनगर, राजाधिराज कृष्णदेवराय, मराठ्यांचा दरारा, अज्ञात पानिपत या पुस्तकांविषयीचं समीक्षण वाचत असताना लेखकाचं इतिहासाबद्दलचं प्रेम, चिकित्सा आणि आदर दिसून येतो. हे पुस्तक वाचत असताना लेखकाने केलेला सखोल आणि अचूक अभ्यास दिसून येतो. एखादी कादंबरी वाचत असताना डोळे पाणावणे हे साहजिक आहे, पण एखाद्या पुस्तकाचं समीक्षण वाचत असताना डोळे पाणावणे ही साधी गोष्ट नाही. याचा अर्थ त्या लेखकाची लेखनशैली ही प्रचंड ताकदीची आहे. आणि या पुस्तकामध्ये चिगूर या कादंबरीचं जे वर्णन त्यांनी केलेलं आहे किंवा त्याचं जे समीक्षण लिहिलेलं आहे ते वाचत असताना माझे डोळे पाणावले. कारण 1993 साली किल्लारी येथे जो भीषण असा भूकंप झाला होता, त्याचं वर्णन मी नेहमीच माझी आजी, आई किंवा मावशी यांच्याकडून ऐकत आलेली आहे. त्यामुळे त्या भूकंपाची जी काही भीषणता होती ती मी ऐकली होती. पण ह्या कादंबरीचं वर्णन वाचत असताना ती पहिल्यांदा डोळ्यासमोर उभी राहिली आणि त्याचा इम्पॅक्ट इतका होता की अचानक माझे डोळे पाणावले होते. त्यामुळे मला असं वाटतं की या लेखकाची लेखनशैली प्रचंड भारदस्त आहे, प्रभावशाली आहे. वाचनानंतरही बराच काळ ती आपल्या डोक्यात, मनात, विचारांमध्ये रेंगाळत राहते. हास्य विसा, गुगलचे डोके ठिकाणावर आहे का, बेदुणे 4, इंकाची देवदरी, पेरिपल्स ऑफ हिंदुस्तान, फ्लाइट ऑफ डेटीज अँड रिबर्थ ऑफ टेम्पल्स, द फर्स्ट इंडियन, संवाद अनुवादू, भटकंती, निसर्गाचे गोडगुपीत यौवन स्पर्श, मेड इन चायना, फ्युचर ऑफ फ्रीडम ही सगळी पुस्तकं वाचण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. इतकं सुंदर वर्णन त्यांनी या पुस्तकांचं यात केलेलं आहे. या सगळ्या नवीन, आकर्षक आणि महत्वपूर्ण पुस्तकांची नावं फक्त या पुस्तकामुळे कळली. बऱ्याच लोकांना वाचनाची सुरुवात करायची असते, पण ती कुठल्या पुस्तकापासून करावी हे सुचत नसतं. अशा वेळी अतिशय हलकं-फुलकं एक असं पुस्तक जे साईजला छोटं आहे, शिवाय पुस्तकाची जी लेखनशैली आहे ती इंटरेस्टिंग असायला हवी, जेणेकरून नवीन वाचकांना ते पुस्तक धरून ठेवू शकेल. पुढे काय होईल किंवा आणखी काय नवीन आहे हे त्यांना कळत असताना ती उत्सुकता शिगेला पोचली पाहिजे. असं हे सगळं एकत्रित मिश्रण असलेलं हे पुस्तक आहे, पुस्तके साद आणि दाद. या पुस्तकापासून जर तुम्ही तुमच्या वाचन प्रवासाची सुरुवात केली तर 100% खात्री देते की तुम्हाला वाचनाची सवय लागेल, गोडी निर्माण होईल आणि आवड निर्माण होईल. खूप अभ्यास करून लिहिलेलं, विचारपूर्वक लिहिलेलं हे पुस्तक आहे. लेखकाचा वाचनाचा व्यासंग खूप मोठा असल्यामुळे सगळे विषय यात कव्हर झालेले आहेत.
मराठी साहित्यातील म्हणा किंवा इतर साहित्यातील जी खूप उत्तम पुस्तकं आहेत, जी सगळ्यांनी वाचली पाहिजेत, अशी पुस्तकं या पुस्तकाच्या निमित्ताने सगळ्यांसमोर येत आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि नवीन वाचकांना या पुस्तकामुळे खूप फायदा होईल. प्रत्येक वाचकाने एकदा तरी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. हे पुस्तक वाचण्याने फक्त वाचनाची सवय लागणं किंवा गोडी लागणं एवढाच बदल घडणार नसून मराठी साहित्यात जी काही इतर चांगली पुस्तकं आहेत, ती या पुस्तकाच्या निमित्ताने कळतील. शिवाय हे पुस्तक वाचत असताना जो काही अनुभव मिळणार आहे, तो प्रचंड वेगळा आहे. तर असं हे मस्ट रीड पुस्तक प्रत्येकाने वाचलंच पाहिजे. जर तुम्हाला हे पुस्तक खरेदी करायचं असेल, तर त्याचे डिटेल्स मी कमेंट सेक्शनमध्ये दिलेले आहेत. तर मित्रांनो, कसं वाटलं हे रिकमेंडेशन? कसा वाटला रिव्ह्यू? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, अशा छान-छान व्हिडिओजसाठी आपल्या नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.